आज आपण बोलणार आहोत 40 नंतर काय अशी एक चूक केली ज्यामुळे वजन कमी होत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोचला असेल तर समजा हा योगायोग नाही. कारण आज आपण बोलणार आहोत 40 नंतर वजन कमी का होत नाही. आजचा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. डाएट करून चालून उपवास करूनही वजन तसंच का राहतं किंवा अजून वाढतं, आणि यामागचं फक्त एक मोठं कारण जे तुम्हाला नाही माहीत, जे 90% महिला नकळत करत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला वजन कमी होण्यासाठी खरी योग्य पद्धत सांगणार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इतकं प्रयत्न केल्यानंतरही तुमचं वजन तसंच्या तसं का राहतं? मैत्रिणींनो, तुमच्यापैकी किती जणी म्हणतात पूर्वी पटकन वजन कमी व्हायचं, आता काहीच फरक पडत नाही. कमी खाते तरीही वजन वाढतं. बाहेरचं गोड पदार्थ खाण्याचं सोडलं तरीही तुमचं वजन वाढतं. पोट आणि कंबर काही केल्या जात नाही. जर हे शब्द तुमचेच वाटत असतील तर तुम्ही एकट्या नाहीत. हो मैत्रिणींनो, तर तुम्ही एकट्या नाहीत. 40 नंतर शरीर पूर्णपणे बदलतं, पण आपण अजूनही 25 वयातल्या सवयी वापरतो आणि इथंच सगळ्यात मोठी चूक होते. मेन म्हणजे ती एक मोठी चूक म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? 40 नंतर वजन कमी न होण्यास सगळ्यात मोठं कारण म्हणजे कमी खाणं आणि जेवण स्किप करणं. हो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होत नाही. ऐकायला विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे. बहुतेक महिला काय करतात, नाश्ता बंद करतात, फक्त चहा घेतात, भूक लागली तर फळं, रात्री खूपच कमी जेवण आणि वाटतं आज खूप कमी खाल्लं, वजन नक्की कमी होईल. तुम्हालाही असं वाटतं ना की खूपच कमी खाल्लं आहे तर वजन नक्की कमी होईल, पण असं नाही. नेमकं असं उलटं होतं. सायन्स एक्सप्लेनेशन सांगतं की 40 नंतर आपल्या शरीरात हार्मोन्स बदलतात, मेटाबॉलिझम स्लो होतो, स्नायू कमी होतात, फॅट पटकन साठतं. जेव्हा तुम्ही कमी खाता तेव्हा शरीर घाबरतं. हो, तेव्हा शरीर घाबरतं, कारण की शरीर म्हणतं आपल्याला अन्न मिळतच नाही, साठवून ठेवा. म्हणजे तुम्ही जे खाता ते शरीर तुमचं अन्न साठवून ठेवतं आणि मग पोटावर चरबी, कमरेवर चरबी, वजन हलतच नाही. कॉमन मिस्टेक. तुम्ही सगळ्यांनी ही मिस्टेक केलीच असणार. मैत्रिणींनो, आपण स्वतःसाठी काय म्हणतो, माझं वय झालं आहे, आता वजन जाणारच नाही. तुम्ही पण असाच विचार करत असाल ना, नशीबच असं आहे. पण सत्य हे आहे की तुमचं शरीर चुकीचं नाही, तुमची पद्धत चुकीची आहे. तुम्हाला तुमची पद्धत बदलायची आहे मैत्रिणींनो. 40 नंतरच्या 5 घातक चुका. नाश्ता न करणे. नाश्ता स्किप करणे म्हणजे वजन वाढ. फक्त फळावर जगणे. फळांमध्ये साखरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे भूक जास्त वाढते. सतत उपवास, यामुळे हार्मोन्स बिघडतात. रात्री फार कमी जेवणं, फॅट स्टोरेज वाढतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणं, यामुळे ताणतणाव वाढतो आणि वजन वाढ होते. मग योग्य काय करावं? सॉल्युशन पार्ट 1. 1. नाश्ता कधीही स्किप करू नका. नाश्त्यामध्ये तुम्ही पर्याय घेऊ शकता: पोहे, उपमा, भाजी चपाती, अंडी किंवा डाळी. 2. प्रोटीन वाढवा. प्रोटीन म्हणजे फॅट कमी. डाळ, कडधान्य, दही हे तुम्ही प्रोटीनमध्ये घेऊ शकता. 3. दर 3 ते 4 तासांनी थोडं खा. भुकेला घाबरू नका. 4. पाणी प्लस झोप. झोप कमी म्हणजेच वजन वाढ. 5. स्वतःवर प्रेम करा. ताण कमी म्हणजेच वजन कमी. मैत्रिणींनो, 40 नंतर वजन कमी करणं अशक्य नाही. फक्त हुशारीने करायचं असतं. शरीराशी लढायचं नाही, शरीराला समजून घ्यायचं असतं. मैत्रिणींनो, जर तुम्ही आजपर्यंत कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आजच ही चूक थांबवा. हा व्हिडिओ तुमच्या आई, बहीण, मैत्रिणींपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. आणि हो, कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतं. आणि हो मैत्रिणींनो, मी स्वतःसाठी बदल करणार आहे
हे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की लिहा. चला मग मैत्रिणींनो, अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.